मुंग्यांचं घरट नाही 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 अजून नाही. मुंग्यांचं घरट. एक मिनिट झालं. हे आहे मुंग्यांचं घरट. मुंग्यांचं घरट. याच्या मुंग्या असतात का गेल्या? हे आहे मुंग्यांचं घरट. किती छान पद्धतीने मुंग्यांनी पानांपासून हे घरट बनवलेले आहे. छान असं बघ, आपण बघू शकता पानांना माती आणि शेणा मातीचं कव्हर करून हे सुंदर असं घरट या मुंग्यांनी एक छोट्या छोट्या कलाकारांनी हे घरट बनवलेले आपण पाहू शकता. सुंदर असं घरट, माणसालाही लाजवेल असं सुंदर घरट या मुंग्यांनी केलेलं आहे. याच्यावरती आमचे सर काय बोलतात ते तर पळतात, त्यांना नाही यायचं. तर पाहू शकता आपण सुंदर अशी कलाकारी या निसर्गाची कला आपल्याला म्हणता येईल. तर या पकड जरा हा भारत सांगू शकतो या मुंग्यांच्या कलाकारीबद्दल. तुला काय म्हणायचं, तू काय सांगू शकतो या कलाकारीबद्दल? अरे हे मुंग्यांनी केलंय यावर मला विश्वासच बसत नाही. इतकं सुंदर प्रकारे त्यांनी साकारलंय. निसर्गाचं जे रहस्य असतं खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये एकवटलेलं आहे. खूप सुंदरता आपल्याला याच्यात बघायला मिळते. हो आलो. चला आपल्याला आता काम करायचंय. चेंज केलं की लगेच करतो त्यांचा मेकअप. आपण पाहू शकता की या धरणाच्या काठावरती आम्ही मेकअप करायला सुरुवात केली. कारण आत्ता संध्याकाळचे 6 वाजले होते आणि सन डाऊन होत होता. कारण शूटिंगमध्ये जर सूर्य जात असेल आणि डेचा सीन असेल तर तो वेळ खूप महत्त्वाचा असतो. म्हणून मी त्यांना सरांना बोलवायला गेलो तर सर बोलले आता कुठे व्हॅनिटी जायचं आहे, कुठे व्हॅनिटी जायला 5-10 मिनिट जाईल. चला पुढे पाहूया आता. चला आता आम्ही जातोय वरती. फक्त मेकअप करायला आम्ही इथे निवांत अशा ठिकाणी आलो होतो. मेकअप झाला आणि आम्ही चाललो पुढे. कसं वाटलं सर तुम्हाला तलावाच्याकडे आपण छान असं मेकअप केला? चला तर खूप असं खोल पाणी आहे आणि संध्याकाळचं नाईट शिफ्ट आहे. संध्याकाळचं वातावरण आहे.